नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हार्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण ग्लुकोमीटरच्या सहाय्याने साखर तपासणी घरच्या घरी कशी करायची ते जाणून घेणार आहोत। ही तपासणी करण्यापूर्वी सुरुवातीला आपण साबणाने हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि सुती कपड्याने ते कोरडे करायचे आहेत। त्यानंतर साखर तपासणीसाठी लागणारी सर्व सामग्री आपल्या सोबत आहे की नाही त्याची खात्री करणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ग्लुकोमीटर मिळेल। ग्लुकोमीटरच्या वेगवेगळ्या कंपनीचे ग्लुकोमीटर मार्केटमध्ये आहेत, त्यापैकी एक ग्लुकोमीटर आपण सॅम्पल म्हणून तुम्हाला समजावून सांगणार आहेत। यामध्ये ग्लुकोमीटर शुगर तपासणीसाठी लागणारी सामग्री आहे आणि सोबतच हे ग्लुकोमीटर तुम्हाला मोबाईलवरती माय शुगर ॲपने देखील कनेक्ट करता येईल, ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत। ह्या ग्लुकोमीटरमध्ये साधारणतः अशी गोल आकाराची बॅटरी असते। ही बॅटरी तुम्हाला कुठल्याही घड्याळाच्या शॉपमध्ये मिळेल। एक चांगल्या कंपनीची ड्युरासेल कंपनीची जर बॅटरी वापरली तुम्ही तर ते 6 ते 12 महिने काम करते। त्यानंतर बॅटरी संपली असेल त्यावेळेला आपल्याला मागच्या बाजूला खाच आहे ती उघडून त्यामध्ये अशा पद्धतीची बॅटरी टाकली गेली पाहिजे, म्हणजे आपलं ग्लुकोमीटर जास्तीत जास्त काळ आपलं साखर मोजण्यासाठी रेडी राहील। ह्या ग्लुकोमीटरच्या पॅकमध्ये आपल्याला विविध वस्तू दिसतील, जसे की अक्यूचेक इन्स्टंट ग्लुकोमीटर, सॉफ्ट क्लिक लॅन्सिंग डिव्हाइस किंवा साध्या भाषेमध्ये याला प्रिकर म्हणतात, इन्स्टंट ग्लुकोमीटरची स्ट्रीप ज्याच्या सहाय्याने आपण साखर तपासणार, सॉफ्ट क्लिक लॅन्सिंग डिव्हाइस। साखर तपासत असताना काही अडचणी आल्या तर ह्या ग्लुकोमीटर सोबत आपल्याला युजर मॅन्युअल देखील आहे, ज्यामध्ये आपल्या साध्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत। सर्वप्रथम तुम्ही लॅन्सिंग डिव्हाइस हातात घेणार। ह्या लॅन्सिंग डिव्हाइसला प्रिकर म्हणतात। या ठिकाणी त्याची कॅप आहे। ही कॅप आपण या ठिकाणी हात घट्ट पकडणार आहेत आणि ही कॅप हलक्या हाताने ओढून काढणार आहेत। यानंतर आपण सॉफ्ट क्लिक लॅन्सेट आपण घेणार आहेत। ही लॅन्सेट चपट्या आकाराची आहे, ती आपण ह्या खाचेमध्ये टाकणार आहेत। जोपर्यंत क्लिक आवाज येत नाही तोपर्यंत आपण हे टाकणार। त्यानंतर त्याच्या वरची संरक्षक कॅप आपण अँटी क्लॉकवाईज रोटेट करून ती काढणार आहे। ही काढल्यानंतर आपली कॅप आपल्याला परत बसवायची आहे। हे बसवताना ह्या कॅपमध्ये एक खाच आहे आणि ह्या पेनवरती देखील एक खाच आहे। ह्या दोन्ही खाच एकमेकांवरती जुळवल्या की आपली कॅप व्यवस्थित बसते। हे बसल्यानंतर आपल्याला किती जोरात प्रिक करायचे आहे त्यासाठी हे आकडे आहेत। हे 1 ते 5.5 याप्रमाणे 1, 2, 2.5, 3 ती हा आकडा तुम्ही सिलेक्ट करणार आहे। ते तुमच्या त्वचेवरती अवलंबून आहे। साधारणतः 2 किंवा 3 आकडा सेट केला की आपल्या बोटावरती रक्ताचा थेंब व्यवस्थित येतो। जर 2 आकडा केल्यानंतर रक्ताचा थेंब तयार होत नसेल तर आपण हा लॅन्सिंग डिव्हाइस 3 वरती सेट करू शकतो आणि जर खूप जोरात टोचत असेल, लहान बाळाची शुगर चेक करायची असेल तर ती आपण 2 किंवा 1.5 वरती देखील सेट करता येतो। आपल्याला कितीवर आकडा सेट करायला पाहिजे हे ट्रायल आणि एरर नंतर आपल्याला समजते। आता आपल्या लॅन्सिंग डिव्हाइस वरती लॅन्सेट लोड झालेली आहे। आता या ठिकाणी एक बटन दिसत आहे, त्याचा रंग सध्या आता पांढरा आहे, म्हणजे आपला लॅन्सिंग डिव्हाइस ऑन झालेला नाही। हे करण्यासाठी या बाजूचे जे बटन आहे आपल्याला जोरात प्रेस करायचं आहे जोपर्यंत क्लिक आवाज येत नाही, म्हणजे आता लॅन्सिंग डिव्हाइस आपला रेडी झाला आहे। जो पांढरा भाग होता तो आता पिवळा झालेला आहे, म्हणजे माझा लॅन्सिंग डिव्हाइस आता साखर तपासणीसाठी रेडी आहे। यानंतर आपण इन्स्टंट ग्लुकोमीटरची स्ट्रीप घेणार आहोत। एका वेळी एकच स्ट्रीप घ्यायची तर ताबडतोब आपल्याला या डबीचे झाकण घट्ट बंद करायचं आहे। ते जास्त वेळ ओपन राहिले तर इतर राहिलेल्या स्ट्रिप्स बाद होतील आणि त्या आपल्याला पुढच्या साखर तपासणीसाठी वापरता येणार नाही। आता या ग्लुकोमीटरवरती स्ट्रीप टाकण्यासाठी हा खालील भाग दिलेला आहे। या भागामध्ये ही स्ट्रीप जेव्हा आपण टाकतो त्यावेळी इकडे गोल्डन कलरची मार्किंग आहे आणि हा ॲरो दिसत आहे काळ्या रंगाच्या सर्कलमध्ये। बाण जी दिशा दर्शवतो त्या दिशेने आपल्याला स्ट्रीप ग्लुकोमीटरमध्ये टाकायची आहे। यानंतर हा जो पिवळ्या रंगाचा भाग दिसतो हा भागावरती आपल्याला ब्लड टाकायचे आहे। स्ट्रीप इन्सर्ट झाल्यानंतर ग्लुकोमीटर आपोआप चालू होते आणि रक्ताचा थेंब हे आपल्याला चिन्ह चमकताना दिसते, म्हणजे आता तुमचं ग्लुकोमीटरवर रक्ताचा थेंब टाकण्यासाठी रेडी आहे। हा रक्ताचा थेंब साधारणतः 90 सेकंदासाठी ब्लिंक करतो। त्या वेळेच्या आतच आपल्याला हाताला प्रिक करून, बोटाला प्रिक करून तो ब्लड ड्रॉप आपल्याला ग्लुकोमीटरच्या स्ट्रीपवरती घेतला पाहिजे। जर 90 सेकंद झाले आणि आपला ब्लड ड्रॉप रेडी नसेल तर तो रक्ताचा थेंब नाहीसा होतो। त्यावेळी आपल्याला स्ट्रीप काढून पुन्हा एकदा इन्सर्ट करायची आणि त्यानंतरच रक्ताचा थेंब स्ट्रीपवरती टाकणे गरजेचे आहे।
तरच आपला रिझल्ट योग्य येईल। आता ग्लुकोमीटरवरती रक्ताचा थेंब ब्लिंक करत असेल त्यावेळेला मला ह्या लॅन्सिंग डिव्हाइसनी बोटाला प्रिक करायचे आहे। कुठलंही एक बोट निवडायचं आहे आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बोटांवरती टेस्ट करायचे आहे। खालच्या बाजूने असे बोटाला मसाज करायचा आहे। नंतर प्रिकर हा माझा ॲक्टिवेटेड आहे कारण हा भाग पिवळा आहे, तो मी अगदी बोटावर घट्टपणे पकडणार आणि हे जे पिवळं बटन आहे ते मी प्रेस करणार। हे प्रेस केले की सुई तुमच्या बोटामध्ये जाऊन परत येते। मग हा लॅन्सिंग डिव्हाइस आपण बाजूला ठेवणार। सुरुवातीला काहीच ब्लड दिसणार नाही, पण जेव्हा तुम्ही हे खालून प्रेस करता बोट त्यावेळेला तुमचा रक्ताचा थेंब तयार होतो आणि हा थेंब तयार झाला की बोट जागेवर ठेवायचा आहे। मशीन तुम्हाला बोटाजवळ आणायचे आहे आणि जो पिवळा भाग आहे तो आपल्याला रक्ताच्या थेंबाला स्पर्श करायचा आहे। अशा पद्धतीने स्ट्रीपवरती रक्त पसरले जाईल आणि 4 सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या रक्ताची रीडिंग दिसेल। आता इथे दाखवलेलं आहे 31 मार्च 2024 या दिवशी दुपारी 1:36 साखर 85 आहे। आता बाजूच्या ज्या खुणा आहेत, लाल रंगाची खुणेच्या बाजूला जर बाण असेल म्हणजे ठरल्यापेक्षा साखर तुमची कमी प्रमाण आहे। जर तुमचा बाण याच ठिकाणी असेल तर तुमच्या साखरेचे प्रमाण बरोबर आहे आणि हाच बाण जर वरच्या बाजूला असेल तर तुमच्या रक्तातले साखरेचे प्रमाण वाढलेले आहे असं दर्शवतं। रक्ताची तपासणी झाल्यानंतर ह्या स्ट्रीपला हात न लावता या साईडला ग्लुकोमीटरला इजेक्टर आहे, त्याला प्रेस केले की स्ट्रीप आपोआप डिस्कार्ड कंटेनरमध्ये जाते। लॅन्सिंग डिव्हाइसमध्ये जी आपण लॅन्सेट वापरतो ती एकाच वेळी वापरणं योग्य आहे। सतत जर त्या लॅन्सिंग डिव्हाइसची लॅन्सेट जर परत वापरली तर त्याचे पुढचा जो भाग आहे तो बोथट होतो आणि प्रत्येक वेळी टेस्ट करताना बोटाला जास्त वेदना होतात। त्यामुळे शक्य होईल तेवढं लॅन्सिंग डिव्हाइसमधील लॅन्सेट प्रत्येक वेळी नवीन वापरा किंवा 2 ते 3 दिवसाच्या अंतराने ती बदलायला पाहिजे। ती बदलताना ह्या लॅन्सिंग डिव्हाइसच्या वरची कॅप ह्या ठिकाणी आपण घट्ट पकडणे आहे आणि वरची कॅप हळूच ओढायची आहे। हे ओढल्यानंतर आपल्याला हा लॅन्सेट इजेक्टर आहे त्याला प्रेस करायचा आहे। अशा पद्धतीने ती लॅन्सेट आपल्याला डिस्कार्ड करता येते। इजेक्टर आपण जागेवर आणणार आहेत आणि ही कॅप आपण त्याला परत बसवणार आहेत। कॅप बसवताना कॅपवरची खाच आणि लॅन्सिंग डिव्हाइसची खाच एकत्र आणून आपण त्याला प्रेस करणार आहेत। साखरेची तपासणी झाल्यानंतर सर्व सामग्री आपल्याला केसमध्ये ठेवून द्यायची आहे। अशा पद्धतीने ग्लुकोमीटरच्या सहाय्याने आपण घरच्या घरी साखर तपासू शकतो आणि साखर वाढली आहे कमी झाले त्याचे त्वरित निदान करू शकतो। याचबरोबर हे ग्लुकोमीटर आपल्याला मोबाईलशी कनेक्ट कसे करता येईल, माय शुगर ॲप कसे वापरता येईल आणि हे ग्लुकोमीटर वापरताना वेगवेगळे एरर्स येतात ते कसे सोडवता येईल या संदर्भात आपण माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। धन्यवाद।